सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. चौथा स्तंभाबद्दल मला आदर आहे. अभिजित दिपके यांच्या माणसानं दिल्ली पोलिसांना मारहाण केली असं मी म्हणत नाही, मात्र बाहेरून घुसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हे कृत्य केले म्हणूनच तो लाठीचार्ज झाला. हे पाप विरोधकांचं आहे. आंदोलनामध्ये घुसखोरी केली नसती तर लाठीचार्ज झाला नसता असा वेगळाच दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय. राजधानी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षानं सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला तर सत्ताधारी पोलिसांची पाठराखण करत आहेत. नीट पेपर फुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनातील अभिजित दिपके आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आम्हाला 100% आदरणीय सहानुभूती आहे, पण बाहेरून येऊन काही जण नाटक करत आहेत असं म्हणत उदय सामंत यांनी दिल्लीतील आंदोलनात विरोधक आपली माणसं घुसवत असल्याचा आरोपच त्यांनी केला. कोळसा, बोफोर्स किंवा टेलिकॉममध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून राजीनामा मागितला जात नाही, तर विद्यार्थ्यांचे जीव गेले त्याची संवेदना म्हणून हा राजीनामा मागितला जातोय. त्यांना टार्गेट करण्यापेक्षा सिस्टम सुधारली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी दिल्ली आंदोलनावर दिली आहे. दिल्लीतील नेट पेपर फुटी प्रकरणाच्या या आंदोलनामध्ये विरोधक स्वार झालेत. एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम केलं जातंय. या मंचावर RSSला शिव्या घालण्याची गरज काय आहे? नीटबाबत आता कुणीही बोलत नाही असं विद्यार्थी बोलतायत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यापर्यंत हे गेलंय, हे मी तुमच्या माध्यमातून ऐकत आहे आणि बोलत आहे. आंदोलन यशस्वी होत असताना आपला यातून राजकीय फायदा होऊ शकतो, त्याच भावनेतून सर्व एकत्र आले आहेत असं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलंय. तर विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी विरोधकच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील शुद्ध भावनेनं आंदोलनस्थळी गेलेत, बाकीच्यांच्या भावना शुद्ध नव्हत्या. हा कधी खाली येतोय आणि मी कधी वर जातो अशा त्यांच्या भावना होत्या. एनडीएला बदनाम करण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी शोधून काढलाय असंही उदय सामंत यांनी म्हटलंय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.